पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या कुंभोशी गावामध्ये आहोत. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांचा कल नेमका कसा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत कुंभोशी गावातील काही तरुण लोक आहेत आणि काही नागरिक आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की गावकऱ्यांचा कल नेमका कसा आहे. दादा, मला आपलं नाव सांगा आणि आपलं गाव कुठलं तेही सांगा. लहू रामचंद्र सोनवणे, कुंभोशी, गाव कुंभोशी आहे. बरं, कसं आहे सध्या गावातलं वातावरण कसं आहे? इलेक्शन सुरू वगैरे झाली आहे. भाऊंनी गावातली कामं बरेच केलेली आहेत, त्यामुळं हरिभाऊ लोळे यांचं नाव एक नंबरलाच आहे. त्यांचा काही विषयच नाही. भाऊंच्या साईडने सगळं वारा आहे. असं का वाटतं तुम्हाला भाऊंच्या साईडनं वारे? कारण बाकीचे पण पक्ष आहेत, प्रत्येकाने आपापलं फोर्स लावलेले आहेत, प्रत्येकच उमेदवार देखील आहेत. भाऊ म्हणजे तळागाळात काम करणारा नेता आहे. म्हणजे छोट्याल्या छोट्या मुलांचे भाऊंचं बोलणं, काम करण्याची पद्धत. आमच्या गावाला पाणी नव्हतं, रस्ता नव्हता, आता धरण झालंय, प्यायचं पाणी झालंय, परत रस्ता झालाय, स्मशानभूमी झाली. भाऊंनी बरीच कामं केल्यात कुंभोशी गावात. त्यामुळं लोकांचं एक मत आहे की डायरेक्ट भाऊंना मतदान करायचं. शिवसेनेचे उमेदवार, राष्ट्रवादीचे उमेदवार देखील आहेत आणि माहूरकर देखील आहेत. तर यांच्याबद्दल काय सांगाल? या बाकीच्या 3 उमेदवारांबद्दल काय सांगाल? बाकीचं काय नाही, पण आता भाऊ आम्हाला जवळचेच आहे, त्यामुळं काय बाकींचा काही विषयच येत नाही. बरं, बाकीच्यांचा काही विषयच विषय येत नाही. पण सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न पडतो आहे की अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा तिकीट वाटप झालं तर तिकीट वाटपच्या अगदी तोंडावरती भाऊंनी पक्ष बदलला, शिवसेनेतून ते भाजपमध्ये आले. तर या एका स्थित्यंतराचा परिणाम नक्की कशा पद्धतीने वाटतं तुम्हाला? नाही, ते व्यक्तिमत्व पाहिलं तर चांगलं आहे, काम करणारा माणूस आहे. आणि त्यांना तिकीट नाही दिलं शिवसेनेने, त्यामुळे भाऊंनी साहजिकच आहे. आज प्रत्येकाला अपेक्षा आहे की बाबा आपल्याला बी तिकीट मिळावं. त्यांना नाही मिळलं, मग त्यांनी पक्ष दुसरं भाजपमध्ये प्रवेश केला. काय नाही म्हटलं तरी आपलं गाव जे तुम्ही सांगितलं की केतगाव ग्रामपंचायतीमध्ये येतं, आपल्याकडची जी आहे ती गट ग्रामपंचायत आहे. तर एकंदरीत या आपल्या गावचे प्रश्न कुठले आहेत, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतं? आता सध्या तरी काय प्रश्न राहिलेच नाहीत. तरी पण काय पोरांना व्यायामशाळा वगैरे असं थोडंफार किरकोळ वरकोळ एवढं काही विषय नाही येत. आता गावात काय भाऊंनी काम ठेवलंच नाही. दादा, तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी प्रवीण सुनील कोपडे, माजी सरपंच सुनील कोपडे यांचा मुलगा. बरं, आता आम्ही पहिल्यापासून संजय सरांचं काम करतोय. पण आता भाऊंचं ज्यावेळेस भाऊंना तिकीट जिल्हा परिषदेतून शिवसेनेतून भेटणं होतं, तरी आम्ही शिवसेनेतून त्यांना म्हणजे शिवसेना मध्ये असते तरी सुद्धा आम्ही त्यांना मतदान करणार होतो. कारण की त्यांनी काम आमच्या इथं भरपूर म्हणजे जे काम आमच्या इथं झाले ते भाऊंच्या माध्यमातून झालेले आहे किंवा भाऊंनी केलेले आहे. आणि आम्ही जे समजा लहू आहे किंवा शांतारामांना यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या पाठिंब्याने किंवा पाठपुराव्याने ती कामं झालेली आहेत. त्यामुळे भाऊंचं हे काम आम्ही 100% करणारच होतो, ते कोणत्याही पक्षात असो. आपल्या गावाचा जर विचार केला तर किती लोकसंख्या आहे, किती मतदार आहे? आमचं 394 क्रॉस आहे. 428 कालची यादी आहे, त्याच्या अगोदर 398 असं काहीतरी होतं. हां, तर 80 ते 100% करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करणार आहोत. हां, गावातलं गटतट बाकीच्या पक्षांचा प्रभाव? सगळे एकत्र. हे तर गटतट वगैरे काय नाही. 10-20% जर फुटलं मतदान तर फुटेल, नाही तर 80 ते 100% करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत भाऊंसाठी. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याच्या ज्या काही वाड्या आहेत तर त्याच्यामध्ये आपलं गाव येतं. नाही म्हटलं तरी बाकीच्या शहरापासूनचा कनेक्ट फार लांब आहे. तर मग अशा वेळेस इथले प्रश्न कुठले असतात की जे प्रश्न बाबा तुम्हाला महत्त्वाचे वाटतात? आता एक वेळ अशी होती आम्हाला चालायला, ज्यावेळेस आम्ही म्हणजे मी तर इथं शाळेला नव्हतो, बोरला होतो, पण हे बाकीचे माझे जे सहकारी आहेत त्यांना शाळेत जाताना येताना रस्त्याने, आता हा मध्ये डोंगर दिसतोय, डोंगर क्रॉस करून जायला लागायचं. आता प्रत्येकाला सायकलीवरून जाऊ शकतो किंवा गाडीवरून जाऊ शकतो. त्यामुळं रस्त्याचं काम चांगलं झालेलं आहे. बाकीच्या ज्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं बाकी आहेत ते भाऊ 100% करतील हे आम्हाला विश्वास आहे. पुरंदर तालुक्याचा जर आपण विचार केला तर इथले विद्यमान आमदार जे आहेत विजय बापू शिवतारे, त्यांच्या देखील पक्षाचा प्रभाव खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. त्यांचा देखील कनेक्ट आहे. आणि नाही म्हटलं तरी भाऊंचा आधीचा जो काही प्रवास होता तो तिकडनंच होता. तर मग शिवसेना आणि भाजप आणि हे यांच्यात जर फाईट बघितली तर ती कशा पद्धतीने वाटते? तुमच्या गावातली सांगितली, बाहेरची फाईट कशी वाटते? नाही, पक्षाचं आपण नाही सांगू शकत, पण इकडं भाऊंचं वार आहे एवढंच मी सांगतो तुम्हाला. बाकीचे जे उमेदवार भाऊंच्या विरोधात आहे ते तळागाळापर्यंत पोचलेले नाहीत. आणि कुणीच कोणाला म्हणजे आम्ही तरी बाबा पर्सनली कोणाला ओळखत नाही. जे उमेदवार समोरच्या दिले काहीच माहीत नाही, त्यामुळे माहीतच नाही. आम्ही फक्त समोर भाऊ धरून चालतोय. बाकीचे समोर उमेदवार कोण आहे हे काही घेणं नाही, फक्त भाऊ पाहिजे आम्हाला.
बस. मग आपल्या गटामध्ये काय वाटतं ना की एकदा पक्षाकडे बघून मतदान होईल की जो काही उमेदवार आहे पक्षाला हो का पक्षाला तर होणारच आहे इथं. आता मागचे जर तुम्ही जिल्हा परिषद बघायला गेला 50-50% काम चालतं दोघांचं. म्हणजे पहिलं काँग्रेस होतं, आता BJPत आम्ही आहोत. तर ते BJPचं काम 50% झालं, शिवसेनेचं 50%. आणि प्लस भाऊंचा जो मानणारा वर्ग आहे तो 25% एक्स्ट्रा आहे. त्यामुळे भाऊ 75% चालणार आहे. तुम्ही हे लिहून घ्या. तुम्हाला ग्रामपंचायतीचा कारभार तर माहितीच असेल, कारण घरातच तो वारसा तुम्हाला लाभला आहे. काय असतं ग्रामपंचायत, तुमची ग्रामपंचायत चालवत असताना कुठले प्रश्न असतात, कुठल्या अडचणी असतात? नाही, रस्त्याचेच विषय होते, पण आमच्या इथं आता सध्या काहीच राहिलेलं नाही. सगळी कामं ओके झालेली आहेत. फक्त म्हणजे मुलांसाठी व्यायामशाळा असतील किंवा जे म्हणजे छोटे छोटे कामं आहे ते जिल्हा परिषदेतून होतील. ते काय चालेल, धन्यवाद. चालेल, धन्यवाद.